नमस्कार, मी ज्ञानदा कदम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ही अर्थातच विमान अपघातासंदर्भातली आहे। अहमदाबादमध्ये काल मोठी विमान दुर्घटना घडली आणि या दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडियाच्या विमानाच्या ढिगाऱ्यातनं गुजरात ATSनं एक DVR अर्थात डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर जप्त केलाय। या ढिगाऱ्यामध्ये हा DVR सापडला असून FSL टीम इथे लवकरच पोहोचेल असे ATSच्या एका कर्मचाऱ्यानं माहिती दिली आहे। काही तांत्रिक पुरावे आता गोळा केले जात आहेत, कारण अपघात नेमका कसा घडला याची स्पष्टोक्ती होणं गरजेचं आहे। याच अनुषंगानं विविध तपास यंत्रणा पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करतात आणि ATSनं एक DVR जप्त केलाय, ज्याचा अर्थ डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर असा होतो। या विमानाचा ब्लॅक बॉक्स सर्वात महत्त्वाचा आहे। कोणत्याही विमानामध्ये ब्लॅक बॉक्समध्ये अपघाताचं नेमकं कारण हे रेकॉर्ड झालेलं असतं आणि अर्थातच ब्लॅक बॉक्स सुद्धा जप्त झालाय। सोबतच ATSच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागले। सर ये क्या है हाथ में? ये DVR है। DVR अंदर का मैच का नहीं, वो देखना पड़ेगा कि कौन सा है। मलबे में से निकला है। मलबे में से निकला। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देतील। लक्ष्मण, काय अपडेट्स मिळतात तपास यंत्रणेच्या शोधासंदर्भात? नंदा, अहमदाबादच्या या दुर्घटनेमध्ये विमान दुर्घटनेमध्ये आता देखील पोलिसांकडनं या परिसरामध्ये सर्च ऑपरेशन केलं जात आहे। या विमान दुर्घटनेमध्ये ज्या इमारतीला विमान जाऊन धडकलेलं आहे त्या विमाना दुर्घटनेमध्ये त्या इमारतीचे काही भाग जो आहे तो देखील पूर्णतः कोसळलेला आहे। अर्थात एक इमारतीचा एक कोपरा जो आहे तो पूर्णतः या घटनेमध्ये कोसळलेला आहे आणि त्याच्या मलब्याखाली अनेक गोष्टी पोलिसांना आणि या वेगवेगळ्या पथकांना तपास यंत्रणांना मिळत आहे। ATSच्या पथकाला काही वेळापूर्वी या ठिकाणी एक DVR मिळालेला आहे आणि याच DVR हा नेमका कुठला होता याचा तपास, याची शोध जो आहे तो ज्या वेळेला या DVR मधले जो व्हिडिओ रेकॉर्डर आहे ते ज्या वेळेला रिकव्हर केले जातील त्यावेळेला पोलिसांना या DVR मधला हा DVR नेमका कुठला होता याचा शोध लागणार आहे। मात्र एक पुरावा जो आहे तो अशा पद्धतीनं या ठिकाणून रिकव्हर करण्याचा प्रयत्न या सगळ्या यंत्रणांचा आहे। विमान दुर्घटनेमध्ये जसं नंदा आपण सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लॅक बॉक्स आहे। त्या ब्लॅक बॉक्सची देखील माहिती यापूर्वीच आपण दिलेली होती की ब्लॅक बॉक्सचा एक ब्लॅक बॉक्स जो आहे तो यापूर्वीच ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याची माहिती जी आहे ती एअर इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देखील दिलेली आहे। मात्र आता या सगळ्या प्रकरणामध्ये एक एक पुरावा, एक एक घटनाक्रम जो आहे तो समोर येताना आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यामध्येच एक बाब म्हणजे एक DVR पोलिसांना या मलब्याखाली या इमारतीचा जो भाग पडलेला आहे त्याच्या मलब्याखाली एक DVR आढळून आलेला होता आणि तो DVR ATSनी ताब्यात घेतलेला आहे। कदाचित हा DVR याच इमारतीमध्ये लावण्यात आलेल्या CCTVचा असावा अशा प्रकारचा प्राथमिक अंदाज आहे। मात्र ज्या वेळेला या DVR मधील व्हिडिओ रेकॉर्डिंगचे रिकव्हरी ज्या वेळेला होईल त्यावेळेलाच यातून हा DVR नेमका कुठला होता हे स्पष्ट होईल। त्या व्हिडिओमध्ये काही बाबी समोर येतात का, काही घटना समोर येतात का, किंवा ही घटना घडते वेळेचे काही व्हिडिओ रेकॉर्ड त्यामध्ये सापडतात का, हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे। अपघात नेमका का झाला हे समजून घेण्यासाठी प्रत्येक पुरावा महत्त्वाचा मानला जातोय। धन्यवाद लक्ष्मण, ताजे अपडेट जाणून घेत राहू। आणि